एक सुंदर समय देवाने आपल्याला दिला, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो। अनेक लोक कुडकुडत आहेत थंडीमध्ये, पण घाम पुसण्यापेक्षा हे चांगलं आहे नाही का? म्हणून प्रभूला धन्यवाद द्या। माझा आवडता ऋतू हा। जसं बेडकांना पावसाळा आवडतो ना, मला हिवाळा आवडतो। पण प्रभूची स्तुती असो, देवाने एक सुंदर वातावरण आपल्याला दिलंय। तयार आहात देवाचं वचन ऐकायला? ओके, बरोबर वेळेत आपण संपू, जास्त वेळ मी लांबवणार नाही, पण विश्वास ठेवा की आज परमेश्वर त्याच्या वचनामध्ये राहून आपल्याशी बोलेल। आमेन। एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण सरळ देवाच्या वचनाकडे जाऊ। डोळे झाकू, आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा प्रभू, मी तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती आणि महिमा करतो की एक सुंदर समय तू दिला की आम्ही तुझ्या चरणी यावं, तुझी आराधना करावी आणि तुझी स्तुती करावी। परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये विराजमान आहे, कारण तू आराधनेत विराजमान असणारा आमचा परमेश्वर आहे। प्रभूजी, आतापर्यंत तू आमचा आवाज ऐकला। आम्ही जेव्हा तुझी आराधना केली, तू आमची वाणी ऐकली, आमचा आवाज ऐकला। पण आता तो समय आहे की आम्ही तुझा आवाज ऐकावा, आणि म्हणून परमेश्वरा तू बोल, आम्ही ऐकत आहोत। परमेश्वरा, केवळ माझ्या देवा मी तुझा दास आहे। परमेश्वरा, मी केवळ माध्यम आहे प्रभू, पण बोलणारा तूच आहे देवाप्पा। या मातीच्या पात्रामध्ये राहून तुझं गौरव तू प्रकट कर आणि तुझी इच्छा पूर्ण होऊ दे। पवित्र आत्मा प्रभू, माझा ताबा घे आणि तर बसलेल्या प्रत्येकाचा आणि ऐकणाऱ्या सर्वांचा ताबा घे। येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे। मी घटावं, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते। आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देता। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। गृहसनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आपण। सर्वांना परिचित असं एक वचन आहे जे आपण काढू आणि ते वचन आपण वाचणार आहोत आणि विश्वास ठेवू की परमेश्वर काहीतरी नवीन या वचनाद्वारे आपल्याला शिकवेल। आमेन। तर आपण वचन काढू। सर्वांना माहिती आहे स्तोत्रसंहिता अध्याय 127। स्तोत्रसंहिता अध्याय 127 आणि पहिलं वचन खूप परिचित वचन आहे आपलं, पण आपण वाचू। परमेश्वर जर घर बांधत नाही, आता नीट लक्ष द्या, देवाचं वचन असं म्हणतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत। तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत। आता बस, आता माझ्याकडे बघा सर्वांनी। देवाचं हे वचन परिचित आहे, आपल्या सर्वांनी अनेकदा ऐकलंय, वाचलंय आणि आपल्याला माहिती आहे, तोंडी पाठ आहे। वचन असं म्हणतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत। आता देवाचं वचन जे आहे ना, बायबल, जर याचा तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला बायबलमध्ये एक गोष्ट अशी पाहायला मिळेल की देवाने ते काम केलं स्वतः जे माणसाला करता येणार नाही, आणि जे माणसाला करता येईल ना तिथं देवाने हस्तक्षेप केला नाही। उदाहरण मी तुम्हाला सांगतो। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने आकाश, पृथ्वी, प्राणी, पक्षी सर्व काही निर्माण केले, आणि ते निर्माण केल्यानंतर आदामाला परमेश्वराने सांगितलं की या सगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे तू नावं ठेव, आणि मग आदामाने त्याची नावं ठेवली। पण जेव्हा आदाम नावं ठेवत होता ना, देवाने एकही नाव खोडलं नाही की हे चुकीचं आहे असं। जे आदाम करू शकतोय ना, देवाने आदामाला करू दिलं। समजतंय का मी काय सांगतोय ते? जे माणूस करू शकतो, परमेश्वर त्याच्यात हस्तक्षेप नाही करत। ज्या वेळेस परमेश्वराने आकाश, पृथ्वी निर्माण केली आणि आदामाला निर्माण केलं, हवेला निर्माण केलं, बायबल असं म्हणतं परमेश्वराने त्यांना सर्वस्वावर अधिकार देऊन टाकला होता। म्हणून ज्यावेळेस मिस्र देशातून इस्रायल लोक बाहेर निघाले ना, समोर लाल समुद्र होता, मागे फारोचा सैन्य होतं, मोशे आणि इस्रायल लोक त्या ठिकाणी होते। इस्रायल लोक घाबरलेले होते। बायबल असं म्हणतं त्या क्षणाला परमेश्वर मोशेला म्हटला, मला काय हाक मारतोस? काय म्हणतो परमेश्वर त्याला? मला काय हाक मारतोस? तुझ्या हातात जी काठी आहे ना ती उगार त्या समुद्रावर, म्हणजे त्याचे दोन भाग होतील। समजतंय का? परमेश्वर असं नाही बोलला की मी तुमच्यासाठी समुद्र दुभावतो। परमेश्वर मोशेला म्हणतो की तू काठी उगार। याचं कारण आहे, उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये देवाने अधिकार देऊन टाकलेला आहे सृष्टीवर। हालेलुया। फक्त विश्वास आपला असला पाहिजे। अनेक वर्षांपासून जी काठी मोशेच्या हातामध्ये होती, पण जेव्हा परमेश्वर त्याला म्हणतो तुझ्या हातात काय, तो म्हणतो काठी, तो म्हणतो टाक जमिनीवर,
साफ झाला. तुम्हाला माहिती शेवटपर्यंत ही काठी मोशे सोबत होती. देवाने जेव्हा मोशेच्या त्या काठीला अधिकार दिला ना, तर तो सगळा अधिकार मोशेच्या हातामध्ये आला. म्हणून लाल समुद्र दुभागताना देवाने हस्तक्षेप नाही केला. देव मोशेला म्हणतो तू कर, तुझ्याने होऊ शकतं ते, मला माहितीये. तू काठी उगारशील तर लाल समुद्राचे 2 भाग होतील. आणि मोशेने जशी काठी उगारली, लाल समुद्राचे 2 भाग झाले. दुसरी गोष्ट, अरण्यामध्ये पाणी नव्हतं प्यायला इस्रायल लोकांना. परमेश्वर मोशेला म्हणतो की तुझ्या हातामध्ये जी काठी आहे ना, ती खडकावर आपट, तिच्यातून पाणी निघेल. परत तिथं परमेश्वर स्वतः काहीच नाही करत आहे. देव मोशेला म्हणतोय तू कर. मला हे सांगायचंय की जे काम मनुष्य करू शकतो ना, तिथं देव स्वतः काहीच नाही करत. तिथं देव त्याला करू देतो. एवढंच नाही, यहोशवा जो होता ना, युद्ध करत असताना यहोशवाने सूर्याला आणि चंद्राला एकाच जागेवर थांबवलं. त्याने प्रार्थना नाही केली, त्याने आज्ञा दिली सूर्याला आणि चंद्राला की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत सूर्य जो आहे ना, तो जागचा हलणार नाही. यहोशवाने आज्ञा दिली आणि बायबल असं म्हणतं सूर्य जागच्या जागी थांबला. जोपर्यंत युद्ध पूर्ण झालं नाही, सूर्याने अस्ताकडे जायची घाई केली नाही, असं देवाचं वचन म्हणतं. इथं एका मनुष्याने अधिकार देवाने दिलेला वापरला. देवाने तिथं काहीच हस्तक्षेप नाही केला, कारण देवाला माहितीये माझा आहे ना, तुला अधिकार आहे. हालेलुया. एलियाने सांगितलं की मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आकाशामधून पाऊस पडणार नाही किंवा दव सुद्धा पडणार नाही. एक संदेष्टा जेव्हा विश्वासाने बोलला ना, देवाने त्याचे शब्द ऐकले आणि देवाने ते पूर्ण केलं. देवाने हस्तक्षेप नाही केला. होऊ शकतं. एलिया वर डोंगरावर बसलेला होता, त्याला पकडायला राजाने सैन्य पाठवलेले होते. शताधिपती आला. एलिया म्हणतो जर मी देवाचा दास असेल ना, आत्ता स्वर्गातून अग्नी पडेल आणि या लोकांचा नाश होईल. 100 लोक मेले. फक्त बसल्या जागी एलियाने आज्ञा केली. नीट लक्ष द्या. राहू द्या ब्रदर. काही फरक पडत नाही, राहू द्या. नीट लक्ष द्या, वचनाकडे लक्ष द्या. मी तुम्हाला जे समजून सांगणार आहे ना, ते मी जे उदाहरण तुम्हाला देतोय ना, त्याच्या मागचं एक कारण आहे. जे वचन आपण वाचलं ना, परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. अरे ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला की तू समुद्राचे 2 भाग करू शकतो, तू यार्देनेला दुभागू शकतो, तू आकाशाला बंद करू शकतो, स्वर्गातून अग्नी पाडू शकतो. हा एलिया किती अद्भुत माणूस होता. जेव्हा वेदीवर पाणी टाकलेलं होतं, त्याने म्हटलं की स्वर्गातून आत्ताच्या आत्ता अग्नी पडो. पाण्यासहित त्या ठिकाणी त्या वेदीला भस्म केलं त्या अग्नीने. जे बोलायचं ते घडत होतं ना. हा अधिकार परमेश्वराने माणसाला दिलेला आहे. पण ज्या वेळेस घर बांधायची वेळ येते, घर बनवण्याची वेळ येते, त्यावेळेस तोच परमेश्वर म्हणतो की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. याचा अर्थ काय होतो? माणूस समुद्र दुभागू शकतो, मनुष्य यार्देन दुभागू शकतो, मनुष्य अद्भुत चिन्ह चमत्कार करू शकतो, मनुष्याला सगळे अधिकार देवाने देऊन ठेवलेले आहे. पण तुम्हाला माहितीये देव म्हणतो जरी तू ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो ना, पण तू तुझं घर बांधू शकत नाही. तू तुझं घर बांधू शकत नाही. याचा अर्थ काय? समुद्र दुभागणं छोटी गोष्ट आहे देवाच्या नजरेतून, घर बांधणं मोठी गोष्ट आहे. हालेलुया. थंडीमुळे थिजले का तुम्ही? कळतं का मी काय सांगतोय? जो परमेश्वर मनुष्याला समुद्र दुभागण्याचा अधिकार देतो, तो त्याला घर बांधण्याचा अधिकार देत नाही. तो म्हणतो जोपर्यंत देव घर बांधत नाही ना, तोपर्यंत बांधणाऱ्याचे श्रम काय आहेत? व्यर्थ आहेत. याचा अर्थ काय होतो की देवाच्या नजरेमध्ये समुद्र दुभागणं छोटी गोष्ट आहे, मोठे मोठे चमत्कार करणं मनुष्यासाठी छोटी गोष्ट आहे, पण घर बांधणं काय मोठी गोष्ट आहे. आपल्याला तीच छोटी वाटते, तीच छोटी वाटते. पण परमेश्वर म्हणतो जोपर्यंत तुमचं घर परमेश्वर नाही बांधणार ना, ते व्यर्थ आहे. हालेलुया. याचा अर्थ देवाला माहितीये की घर बांधणं लहान गोष्ट नाहीये, ही क्षुल्लक गोष्ट नाहीये, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून आदामासाठी जेव्हा अनुरूप सहाय्यक निर्माण करायचं होतं ना, परमेश्वराने स्वतः तयार केला. आमेन. देवाला माहिती होतं हे मीच करू शकतो. आदामाला जर योग्य पत्नी पाहिजे ना, मी देऊ शकतो.
आदामाचं जर घर बनवायचं ना, हे मलाच जमेल. काही गोष्टी देव स्वतः करतो ज्या माणसाला नाही जमत, त्या स्वतः परमेश्वर स्वतःच्या हातामध्ये ठेवतो. पण ज्या तुम्ही करू शकतात ना, देव म्हणतो तुम्ही करा, तुम्ही सेवा करा, तुम्ही चमत्कार करा, तुम्ही मागा, तुम्हाला मिळेल. पण घर तुम्ही नाही बांधू शकत. जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. याचा अर्थ देवाची इच्छा आहे, हे काम मला द्या. कोणाला द्या? शिंदे सरांना नाही, कोणाला? हा, देवाची इच्छा आहे, हे काम मला द्या, तुमचं घर मला बांधू द्या. नीट लक्ष द्या प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण जे इथं बसलेले आहात ना, प्रत्येक माणूस दोन प्रकारे घर बांधत असतो. बोला किती प्रकारे? दोन. पहिलं घर ज्याचा नकाशा आपण इंजिनियर कडून किंवा आर्किटेक्ट कडून घेतो. इंजिनियरला म्हणतो आम्हाला घर बांधायचंय, तो कोणातरी मिस्त्रीला ते देतो, मिस्त्री मजुरांना काम सांगतो, मग तुम्ही सगळं साहित्य आणतात आणि मग ते घर तयार होतं. हे झालं पहिलं घर जे प्रत्यक्षात आहे. समजलं तुम्हाला? हे कोणीही बांधू शकतं, तुम्हाला पटेल तसं तुम्ही बांधू शकतात. आजकाल तुम्ही आर्किटेक्ट कडे जा, तुमच्याकडे फक्त पैसा पाहिजे, तुम्हाला जसं नकाशावर तो उतरून देईल ना, तसंच्या तसं सेम घर बांधून देईल. तुम्ही त्याला फक्त दाखवा फोटो की मला असं घर पाहिजे, पैसा असेल ना, तुम्ही तसंच्या तसं घर बांधू शकता. खरंय की खोटं आहे? खरंय की खोटं आहे? पैसा असेल ना, तुम्हाला पटेल तसं घर बांधता येतं. पण कोणतं? जे कागदावर आर्किटेक्टने चित्र काढून दिलेले ते. हालेलुया. पण दुसरं एक घर असतं जे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की नाही? जेव्हा एक व्यक्ती घर बांधतो ना, तर त्यावेळेस तो विचार करतो, हा हॉल आहे घराचा, इथं मी आणि माझा परिवार बसू आणि गप्पा करू. हा किचन आहे, इथं डायनिंग टेबल आहे, इथं आम्ही सर्वजण ना जेवण करू. हा माझ्या मुलाचा रूम आहे, इथं माझा मुलगा राहील. हा माझ्या मुलीचा रूम आहे, इथं माझी मुलगी राहील. हा पती पत्नीचा रूम आहे, इथं आम्ही राहू. सगळं डोक्यात असतं. एक घर तुम्ही इंजिनियरला दिलेलं असतं, पण दुसरं घर तुमच्या डोक्यात असतं. जे दुसरं घर आहे ना, की ज्याच्यामध्ये पती पत्नी आपण कसं राहायचं हा विचार करतात, आई बाप आपल्या लेकरांसोबत कसं राहायचं हा विचार करतात, हे दुसरं घर आहे जे इंजिनियर नाही बांधू शकत, जे आर्किटेक्ट नाही बांधू शकत. हे तुमच्या डोक्यामध्ये आहे प्लॅन, की एका पतीला वाटतं की मी माझ्या पत्नीसाठी घर बांधतोय, माझ्या लेकरांसाठी घर बांधतोय, लेकरांना वाटतं माझा बाप माझ्यासाठी घर बांधतोय. हे दुसरं घर आहे जे मनामध्ये बांधलं जातं. तुम्हाला माहितीये, आर्किटेक्ट जे घर बांधतो ना, त्याच्या बाबतीत देव नाही म्हणत आहे, पण जे घर तुमच्या मनामध्ये आहे ना, ते घर परमेश्वरच बांधू शकतो. हालेलुया. ते घर परमेश्वरच बांधू शकतो. आर्किटेक्टने दिलेलं घर तसंच्या तसं बांधलं जातं. पण मला एक सांगा, तुमच्या मनामध्ये जे तुमचं घर होतं, काय असते तसं आहे का? ज्या अपेक्षेने तुम्ही घर बांधलं होतं, त्या अपेक्षेने तुम्ही आनंदामध्ये आहात का? ज्या लेकरांसाठी तुम्ही घर बांधलेलं होतं, आज ते लेकरं त्या घरामध्ये सुखी आहेत का? ज्या पती पत्नीने स्वप्न पाहिलेलं होतं की आमचं घर असं असेल, काय तुमचे स्वप्न तुमच्या घरामध्ये पूर्ण झालेले आहेत का? नसतील तर तुमचं घर देवाने बांधलेलं नाहीये. या मनातल्या स्वप्नातल्या घराला ना केवळ परमेश्वरच बांधू शकतो. आमेन. समजतंय का? दगड माती चुना विटा यांचे घर तुम्ही बांधू शकतात, पण त्याच्यामध्ये जे नाते असतात ना, त्या नात्याचं घर फक्त देवच बांधू शकतो. हालेलुया. एक वचन वाचा, नीतिसूत्र याचा 16वा अध्याय. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय, वचन 1 वाचा. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे. बघा बायबल काय म्हणतं, मनात योजना करणे हे मनुष्याच्या हातचे. आपण खूप योजना करतो ना, खूप योजना करतो. जेव्हा एक तरुण मुलगा लग्न करायचा विचार करतो ना, तर त्याच्या मनामध्ये असतं, एखादी पोरगी आवडली की हिच्याशी मला लग्न करायचंय, तर तो लग्नाचा विचार इतका सुंदर करतो ना, की ही माझी पत्नी होईल, मग आम्ही सुखात नांदू, ती माझी काळजी घेईल, मी तिची काळजी घेईल, ती माझ्यावर प्रेम करेल, मी तिच्यावर प्रेम करेल. हे सगळे स्वप्न, मला सांगा सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात का? अरे बोला रे, हा का नाही तर बोला. किती जण जिवंत आहेत हात वर करा. बाकीचे मेलेलेच आहेत, हात सुद्धा नाही वर करत आहेत.
पेट्या आणा, पेट्या आणा, यांच्यासाठी पेट्या तयार करा. हे म्हणता मी मेलेलो आहे. अरे मेल्यांनो, हात वर करा. किती लोक जिवंत आहेत? असं सरळ कळत नाही का तुम्हाला? इतकं सरळ सांगतोय, तुम्हाला कळत नाही का? बोला, तोंड दिलंय ना देवाने, तर बोला. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलतोय ना, देवाची इच्छा आहे. मी तुम्हाला काय सांगतोय की एखादा मुलगा स्वप्न पाहतो की मला ह्या मुलीशी लग्न करायचंय. त्याच्या मनात खूप स्वप्न असतात की लग्न झाल्यानंतर आम्ही फिरायला जाऊ, लग्न झाल्यानंतर आम्ही आनंदाने राहू, मी कामाला जाईल, मग घरी आलो का मग ती मला म्हणेल थकून आले असाल, मी तुमच्यासाठी चहा बनवते, थांबा इथं आराम करा. रात्री झोपताना ती म्हणेल मी तुमचे पाय चेपून देते. बिचारा खूप स्वप्न पाहतो लग्न करायच्या अगोदर. पण जेव्हा लग्न होतं त्यावेळेस खरं सांगा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं का? अरे बोला ना. ती तोंडाकडे पण पाहत नाही कामावरून आल्यानंतर. चहा द्यायचं दूर, ती पाणी पण विचारत नाही. उलट नवरानं थोडा फ्रेश होऊन बसला का ती म्हणते काय बसलेत, जा चहा ठेवा. काय म्हणते, काय बसलेत, जा चहा ठेवा. याने स्वप्न पाहिलेले होते ती मला चहा पाजेल. ती म्हणते पहिले दूध आणा. दूध कोण घेऊन येईल? बिचारा थकून आलेला आहे, जातो परत डबा घेऊन दूध घ्यायला. स्वप्न प्रत्येक पूर्ण होत नाही. तो विचार करतो की मी खूप काम करेल, खूप मेहनत करेल, पैसा कमवेल आणि चांगलं चांगलं खाऊ घालेल. घरी आल्यानंतर बायको त्याला स्वयंपाक करायला लावते. हे प्रत्येकाच्या बाबतीत नाही म्हणते, स्वप्नांच्या बाबतीत म्हणतोय. हालेलुया. बिचारे पुरुष खूप स्वप्न पाहतात लग्नाच्या अगोदर. की आमची बायको जी आहे ना, आमची नाही, माझी बायको जी आहे ना, ती खूप माझी काळजी करेल, खूप माझ्यावर प्रेम करेल. लक्षात घ्या, हे घर आहे जे आपण कुठं बांधतोय? आपल्या मनामध्ये. बोला, कुठं बांधतोय? आपल्या मनामध्ये. याची सुरुवात असते लग्न करतो. एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. आणि असं होतं, प्रत्येक स्वप्न जे तुम्ही पाहिलेले आहेत ना, सर्व पूर्ण नाही होत. याच्या मागे एक कारण आहे, ते तुम्ही पूर्ण करू इच्छितात, देवाला करू देत नाही. काय वचन वाचलं आपण 16:1 मध्ये? नीतिसूत्र 16:1. मनात योजना करणे मनुष्याच्या मनात योजना करणे तुमच्या हातात आहे. तुम्ही पाहिजे तशा योजना करू शकतात, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराकडेच आहे. जिभेने उत्तर देणे देवाच्याच हातामध्ये आहे. हालेलुया. आपण खूप स्वप्न पाहतो, पण देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? ते स्वप्न पूर्ण करणं फक्त कोणाच्या हातामध्ये आहे. म्हणून परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. खूप मस्त मोठं थाटामाटात लग्न लावलं ना, पण लग्न टिकतच नाही. लग्नाच्या दिवशी ना, नीट लक्ष द्या इकडं. आज लग्नाची मीटिंग नाही, पण घर आणि लग्न हे फार जवळचे विषय आहेत. हालेलुया. हा, लग्नाच्या दिवशी ना, नवरदेव आणि नवरी एकमेकांना पाहून तर खुश असतातच, पण दुसरी गोष्ट असती, स्वतःचे नवीन कपडे, दागदागिने आणि सगळ्या थाटामाटाला पाहून पण खुश असतात. तो एक दिवसाचा आनंद असतो. फार छान वाटतं. फोटो काढताना स्माइल देतात ना, दागिने दाखवतात, कपडे दाखवतात आणि खूप सुंदर वाटतं ते की काय छान जोडपं आहे. या जोडप्याला ना 2 महिन्याने बघा, खऱ्या रीतीने तुम्हाला कळेल आनंदी आहेत का नाही. आयुष्यभर सोनं चांदी बघून खुश राहतायत नाही. एका परिवारामध्ये जर मला आनंदात राहायचं असेल ना, सोनं चांदी पैसा बघून तुम्ही खुश राहू शकत नाही. नवीन कपडे बघून तुम्ही खुश राहू शकत नाही. खुश राहण्यासाठी प्रेम लागतं. हालेलुया. खुश राहण्यासाठी एक जिव्हाळा लागतो, एक नातं लागतं, आणि ते प्रेम आणि तो जिव्हाळा आणि ते नातं ना बांधण्याचं काम परमेश्वर करतो. हालेलुया. योजना करणे मनुष्याच्या हातची आहे, पण बायबल असं म्हणतं सिद्धीस नेणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. तोच ते पूर्ण करू शकतो. तुम्ही फक्त योजना आखू शकतात, पूर्ण करण्याचं काम देवाचंच आहे. आमेन. दुसरं स्वप्न असतं लेकरांच्या बाबतीमध्ये, की आई वडील लेकरांबाबतीत स्वप्न बघतात, कष्ट करतात, राब लागतात आणि म्हणतात मी माझ्या मुलासाठी घर बांधेल. अजून म्हणतात की मी माझ्या मुलासाठी पैसे जमा करेल, त्याला चांगलं शिक्षण देईल, मी त्याला चांगल्या कॉलेजला टाकेल, मी त्याला चांगल्या क्लासेसला टाकेल. सगळा पैसा कमवून ठेवतात, घर बांधून ठेवतात, गाडी घेऊन ठेवतात, मोठे स्वप्न पाहून ठेवतात की माझा मुलगा चांगला शिकेल, चांगला नोकरी करेल, चांगला पैसा कमवेल, त्याचं चांगलं होईल. काय सांगा, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतात का? अरे बोला ना.
पैसा जमा केला लेकरासाठी, काय तो लेकरू जे आहे तुमचं, ते प्रत्येक लेकरू जे आहे त्या पैशाचा वापर चांगल्या रीतीने करतं का? नाही. सगळे आईबाप लेकरांसाठी शिक्षण देतात, त्यांना शाळेमध्ये घालतात, काय प्रत्येक आईबापाचं स्वप्न पूर्ण होतं का? नाही. का? कारण हे तुमच्या हाताचं घर आहे, हे तुम्ही बांधायचा प्रयत्न करताय. तुम्हाला वाटतं मी पैसा लेकरांसाठी कमवला तर लेकरं शिकतील, नाही शिकणार. तुम्ही देवाला बांधू द्या. हालेलुया. तुमचं घर देवाला बांधू द्या, तुमच्या लेकरांना परमेश्वराला घडवू द्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या घराला देवाच्या हातामध्ये सोपवत नाही ना, जोपर्यंत तुमच्या परिवाराला परमेश्वराच्या हातामध्ये सोपवत नाही ना, तोपर्यंत तुमचं घर बांधलं जाणार नाही. लाल समुद्र दुभागणं सोपं आहे, यार्देनेचे 2 भाग करणं सोपं आहे, घर बांधणं सोपं नाही. म्हणून देव म्हणतो परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. मग ते कोणाला बांधू द्या? देव म्हणतो देवाला. बोला, कोणाला बांधू द्या? कितीतरी योजना करून ठेवलेल्या आहेत सर्वांसाठी, असं करू तसं करू. अरे पण तसं होत नाही ना. का? कारण तुम्ही तुमच्या मनाचं घर बांधतायत, तुम्ही तुमच्या बुद्धीचं घर बांधतायत. अजून एक वचन वाचा, सुंदर वचन आहे, वाचू आपण. स्तोत्र संहिता नाही, नीतिसूत्रच, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 5 वाचा बरं, लक्ष देऊन ऐका. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. बायबल असं म्हणतो, तू अगदी आपल्या मनापासून, आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. देव काय म्हणतो? कशावर अवलंबून राहू नकोस? आपल्याच बुद्धीवर. बऱ्याचदा आपण कशावर अवलंबून असतो? आपल्याच. घर बांधताना आपण कशावर अवलंबून असतो? आपल्याच. लग्न करताना आपण कशावर अवलंबून असतो? आपल्याच. लेकरांना शिक्षण देताना आपण कशावर अवलंबून असतो? आपल्याच बुद्धीवर. पण बायबल काय म्हणतं? परत एकदा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपलं तसं नाही, आपलं उलट आहे. आपण आपल्याच बुद्धीवर भाव ठेवतो. मला एक सांगा, जेवढे तरुण मुलं असतील ना, काही जे जेंट्स आहेत ना, क्रिकेट बघणारे असतील, काही काही इथं, काही काही बरेच असतील, नीट लक्ष द्या. क्रिकेटमध्ये किती प्लेयर असतात? कोण सांगेल मला? किती खेळाडू असतात? 11. बोला, किती असतात? 11 जण. 11 जण लागतात एका टीम मध्ये. पण तुम्हाला माहिती का, भारताची जी टीम असती तिच्यात 11 जण नसतात, तिच्यामध्ये काही जण एक्स्ट्रा असतात ना. किती एक्स्ट्रा प्लेयर असतात? 2-3 असू शकतात. समजतंय का? 2 प्लेयर समजा, किंवा 1 प्लेयर आपण धरू. 12 लोक असतील, पण लागतात किती खेळायला? 11च. तो जो 12वा एक्स्ट्रा प्लेयर असतो ना, त्याची आठवण केव्हा येते माहिती का तुम्हाला? त्याची आठवण केव्हा येते 12व्या प्लेयरची? जेव्हा 11 पैकी एखादा जखमी झाला, एखाद्याचं तंगड तुटलं की कोण आठवतो? 12वा. जो 12 नंबरचा एक्स्ट्रा प्लेयर ना बिचारा, तो तेव्हा आठवतो. सगळे चांगले असले ना, 11च्या 11, मॅच संपून जाते, ट्रॉफी भेटून जाते, वर्ल्ड कप जिंकून जातात, मजा करतात सगळ्या, याला कोणीच आठवत नाही. पण हा 12वा जो एक्स्ट्रा प्लेयर असतो ना, तो कधी आठवतो माहिती का? एखाद्याला दुखापत झाली, एखाद्याचा हात मुडला, एखाद्याचा पाय मुडला, एखाद्याला त्रास झाला, एखादा आजारी पडला की यांना कोण आठवतो? 12वा. तुम्हाला माहिती, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराला ते स्थान आहे. देव आपल्याला ना गरजेच्या वेळेस आठवतो. त्रास झाला की कोण आठवला? संकट आलं की मग कोण आठवला? देव. अडचणी आल्या मग कोण आठवला? देव. इतर वेळेस नाही आठवत आपल्याला. सगळं व्यवस्थित चालली ना, मग नाही आठवणार. पण अडचण आली रे आली, मग आम्हाला तो एक्स्ट्रा प्लेयर आठवतो. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये देवाला तुम्ही एक्स्ट्रा प्लेयर म्हणून स्थान दिलेलं असेल ना, देव तुमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. तुम्हाला माहिती, परमेश्वर हा तुमच्या परिवाराच्या टीमचा ओपनर असला पाहिजे. बोला, कोण असला पाहिजे? ओपनर. जो बॅटिंग करायला पहिला उभा असतो ना, पहिल्या नंबरचा, जो पहिला बॉल खेळतो, त्याला काय म्हणतात? ओपनर. बोला, काय म्हणतात? ओपनर बॅट्समन. कारण पूर्ण टीमचा विश्वास असतो त्याच्यावर की हा ओपनर राहील तर आम्ही जिंकू. सचिन तेंडुलकर ओपनर असायचा बऱ्याचदा. का? कारण सगळ्या टीमचा आणि पूर्ण देशाचा विश्वास होता सचिनवर.
की हा जर खेळेल ना तर आपण मॅच जिंकू, म्हणून ओपनिंगला बॅटिंग करायचं. सेहवाग ओपनर होता. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये सुद्धा ना, देवाला जेव्हा तुम्ही ओपनिंग करू देतात ना सगळ्या गोष्टीची, की प्रथम स्थान, की हे परमेश्वरा माझ्या जीवनाची ओपनिंग तूच कर, माझ्या जीवनातला महत्वाचा निर्णय तूच घे, मला लग्न करायचंय ना प्रभू. किती लोक लग्नासाठी, म्हणजे ज्यांचं झालंय त्यांना नाही म्हणते मी, ज्यांचं बाकी आहे त्यांच्यासाठी. किती तरुण मुलं खरंच प्रार्थना करतात की हे प्रभू मला चांगली मुलगी मिळू दे. सुंदर आणि चांगली मध्ये फरक आहे. हालेलुया. प्रार्थना चुकती. देवा मला सुंदर मुलगी दे ही प्रार्थना करू नका. देवा मला चांगली मुलगी दे अशी प्रार्थना कर. कारण प्रत्येक सुंदर वस्तू चांगली राहील याची गॅरंटी नाही. पण प्रत्येक चांगली मुलगी ही सुंदरच असते. हालेलुया. नीट लक्ष द्या. किती लेकरं अशी प्रार्थना करतात, जे तरुण मुलं आणि मुली आहेत. मुली कधी अशी प्रार्थना करतात की हे प्रभू एक 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 चांगला जोडीदार मला दे. सुंदर नका मागू देवाकडे, चांगलं मागा ना. ओपनिंग देवाकडून करा. हे परमेश्वरा माझ्या परिवाराची ओपनिंग तू कर. जसं आदामासाठी हवा परमेश्वराने बनवली. झोपला होता आदाम, पण विश्वास होता देव जे करेल ते चांगलंच करेल. आमेन. हा. मग जेव्हा परिवाराची सुरुवात करतात ना, एका घराची सुरुवात होते ना, मुळात घराची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने होते. कुठून? तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. कारण तुला नाही कळत की तू योग्य करतोय का नाही, तुला नाही माहिती. तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, देवाचं वचन म्हणतं. मी नेहमी सांगतो, आजकालच्या पिढीला भाजीपाला नाही घेता येत. तुम्ही लग्न कसं काय स्वतःच्या इच्छेने करता मला कळत नाही. यांना मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला पाठवलं ना, हे हिरव्या भाज्या घेऊन येतील ज्या मस्त दिसतात. अरे पण त्याच्यावरच जास्त फवारा मारलेला असतो. अडाणी व्यक्ती जरी असेल ना, शिकलेली नसेल, पण जर शेतकरी असेल ना आणि तुम्हाला त्याची जाण असेल ना, जे जुने लोक असतात ना ते गावठी भाजी शोधत फिरतात. भेंडी घ्यायची असेल ना, पिवळी भेंडी घेतील ते, थोडीशी पिवळट. त्यांना माहिती असतं की ही जी आहे ना ही गावठी आहे, यांना पाठवा तुम्ही, हे हिरवी घेऊन येतील. का? दिसती चांगली ना, सुंदर ना. पण ज्यांना अनुभव आहे ना, भले शिकलेले नसतील, ते जेव्हा जातील ना गावठी शोधतात भाजीपाला. तो दिसायला चांगला नाही राहत, पण शरीरासाठी चांगला असतो. यांना आकला नाहीये भेंड्या कशा घ्यायच्या. आणि आजकालचे तरुण मुलं स्वतः मुलगा आणि मुलगी शोधतायत. कसं? सुंदर. बोला कसं? चांगलं नाही पाहिजे आम्हाला, आम्हाला सुंदर पाहिजे. ओपनिंगच चुकीची आहे तुमची. मी तुम्हाला सांगतोय, तुझ्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, देवाचं वचन म्हणतं. परमेश्वरावर भाव ठेव. हालेलुया. तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? अरे याचाच तर संबंध आहे घराशी. हा, घराचं वाटोळं करणारे तुम्हीच असतात, लक्षात घ्या. आई बापाने खूप चांगल्या रीतीने घर बांधलेलं असतं, लेकरांना वाढवलेलं असतं, पण हा मुलगा तोंड पाहून घेऊन येतो कोणीतरी आणि घराचे दोन भाग होतात. कारण फवारा मारलेली भेंडी आणली. मेन प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. मनाचं घेऊन आला ना, देवाकडे थोडी मागितलंय ते. अनेक लोक म्हणतात लग्नानंतर घर फुटलं, घराचे दोन भाग झाले. का बरं रे? काय आणलं नेमकं तू घरात? काय घेऊन आला काय तू घरामध्ये? लग्न होईपर्यंत व्यवस्थित होते, आई बापा सोबत लेकरं चांगले राहत होते, भाऊ भावाशी प्रेम करत होता, भावा बहिणींचं एकमेकांशी प्रेम होतं. जसं लग्न झालं रे झालं, सैतान घुसला घरात ना. भावाचं भावाशी जमत नाही, भावाचं बहिणीशी जमत नाही, एकमेकांशी जमत नाही, आई वडिलांशी. नेमकं काय प्रॉब्लेम काय मला सांगा ना. अडचण कुठून आली? कोणाला घेऊन कोणाला आला तू नेमका? तू अशा व्यक्तीला घेऊन आला जी तुझ्या बुद्धीची कल्पना आहे, देवाकडून नाही मागितलं. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. सगळे श्रम व्यर्थ आहेत ना. लग्नासाठी आई बापाने एवढा तामझाम केला, एवढा पैसा खर्च केला,
हजारो लोकांना खाऊ घातलं, एवढ्या पत्रिका वाटल्या, नवीन कपडे घेतले, सगळं व्यर्थ, सगळं व्यर्थ आहे. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. विचार करा ह्या गोष्टीवर. ही अशी गोष्ट आहे ना, घर बांधणं हे नाही बरं का, हे हाताचं घर नाही, हे इंजिनियर बांधतो. जे मधलं घर असतं ते देव बांधतो. माणसांचं, नवरा बायको लेकर आई बाप, हे सगळं जे घर असतं ना, हे परमेश्वर बांधतो आणि खूप सुंदर बांधतो. आमेन. खूप छान बांधतो. त्या घरात भांडणं नाही होत, त्या घरामध्ये वाद नाही राहत, त्या घरामध्ये सगळे एकमेकांशी प्रेमाने राहतात, त्या घरामध्ये सगळे एकमेकांना समजून घेतात, त्या घरामध्ये सगळे एकमेकांवर प्रेम करतात. समजून घ्यायचं ते घर कोणी बांधलंय. आणि जे कुत्र्या मांजरासारखे भांडतात ना, हे तुम्ही बांधलेलं आहे, हे तुम्ही बांधलेलं आहे. देवाला नाही म्हणायचं. हा, किती पण गृहसनाच्या प्रार्थना करा, काहीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही देवाला घर बांधू देत नाही, काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती का, मी माझ्या आयुष्यामध्ये, सेवेमध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अनुभव घेतलेला आहे. खूप भांडणारे पती पत्नी आज प्रेमाने राहत आहेत. का माहिती का, जेव्हा त्यांचे डोळे उघडले ना, त्यांनी त्यांचं घर देवाच्या हातात सोपून दिलं. प्रभू आता तू बांध, आम्ही थकलोय बांधून, आमच्याने नाही होत. ते पास्टर आलेले आहेत आपल्यामध्ये, हे पांढरा शर्ट घातलेले देवदूतासारखे, ते आमच्या मंडळीतले, तिकडे पुण्याच्या मंडळीतले. त्यांच्या मंडळीत एक परिवार आहे, खराडे परिवार. तो व्यक्ती ना पैलवान आहे, त्याची साक्ष आहे. प्रभूमध्ये नव्हता ना, विश्वासात नव्हता, बायकोला इतका मारायचा, इतका मारायचा. आणि कशाने मारायचा माहिती का, चापकाने. त्यांनी साक्ष दिलेली, चापकाने मारायचा. बायको बेशुद्ध पडायची, मग पाणी टाकून उठवायचा आणि परत मारायचा. गायकवाड काका, गायकवाड काका इतका मारायचा की बायको बेशुद्ध पडून जायची, मग परत तिला पाणी टाकून उठवायचा, मग ती शुद्धीवर यायची, परत मारायचा. आज तो परिवार इतका प्रेमात राहतोय ना, मारणं तर दूर, रागाने सुद्धा बोलत नाही बायकोला. का माहिती का, जेव्हा डोळे उघडले ना, घर कोणाच्या हातात सोपून दिलं, देवाच्या. आज देवाने असं घर बांधलं ना की सगळं विसरून गेली बायको, की हाच माझा तो नवरा आहे की जो इतका मारायचा. तुम्हाला माहिती, त्या बिचारा गायकवाड मावशींना नीट चालता येत नाही का, मारून मारून सगळ्या हड्ड्या तोडून ठेवलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज तिला त्याचा त्रास नाही जाणवत. का, ते प्रेमच एवढं वाढून गेलेलं आहे पतीचं, तर तिला तो त्रास सुद्धा आठवत नाही तिला. लक्षात घ्या, कारण आता घर कोणी बांधलंय, देवाने. तुमच्याने बांधवलंच जाणार नाही, मी तुम्हाला सांगतोय, होऊच शकत नाही. तुम्ही किती हुशार असा, किती सुंदर असा, किती ज्ञानी असा, किती पैसेवाले असा, काहीच फायदा नाही. मी तुम्हाला सांगतो, जर देव घर बांधत नाही ना, तुमचं घर बांधलंच जाणार नाही. बंगले बांधा हो तुम्ही, महल बांधा, तुम्ही किती मोठ्या बिल्डिंगांचं काही कौतुक नाहीये. लक्षात घ्या, जे मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतात ना, त्यांच्या घरात जाऊन बघा, काय प्रेम आहे का, काय लेकरं तिथं घरामध्ये टिकतात का, काय पती पत्नीचं एकमेकांशी जमतं का, विचारा त्यांना, मग तुम्हाला कळेल खरंच ते घर बांधलेलं आहे का, खरंच आहे का त्या घरामध्ये ती शांती. स्तोत्र संहिता अध्याय 128 वचन 1 पासून पुढे वाचा. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, नीट लक्ष द्या, परमेश्वर कसं घर बांधतो ना, इथं वचनात लिहिलेलं आहे. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, आणि जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. म्हणजे काय होतं, श्रमाचे फळ खाणं म्हणजे काय, नोकरी केली मी खाल्लं, याला नाही म्हणत. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. श्रम कशासाठी लागतात, घर बांधायला. बोला, कशासाठी लागतात, घर बांधायला. आणि बायबल काय म्हणतात, जर तू देवाचा भय धरतोस ना, आपल्या श्रमाचं काय खाशील, फळ खाशील. म्हणजे तुझ्या घरासाठी तू जेवढे श्रम केलेले असतील ना, सगळे फळाला येतील. हालेलुया. ज्या मनापासून तू तुझ्या पत्नीसाठी घर बांधलंय ना, बस ते स्वप्न तुझं पूर्ण होईल. लेकरांसाठी ज्या मनापासून तुम्ही घर बांधलंय ना, ते स्वप्न तुझं पूर्ण होईल. तू तुझ्या श्रमाचे काय खाशील, फळ खाशील. मग तुझे श्रम व्यर्थ होणार नाही, कारण तुझं घर कोणी बांधलंय, देवाने. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. इंजिनियरला द्या, आर्किटेक्टला द्या, पैसा घेतो ना का फुकट बांधतो. अरे बोला ना, देव काय मागतो, पैसा मागतो.
अरे बोला ना, नाही. नाही ना, नाही. देव काहीच मागत नाही, फुकटात बांधतो. पण आपल्याला नको ना फुकटाच, आपल्याला पटत नाही, फुकटाच आपल्याला आवडतच नाही. देव आरोग्य बी फुकटात देतो, पण आपल्याला ते पटतच नाही ना. डॉक्टरकडे घेतल्यानंतर 4 टोचल्यानंतरच आपल्याला बरं वाटतं. हा, कारण आम्हाला फुकटाचं चालतच नाही. सगळं फुकटात भेटलंय आम्हाला. झोप पण फुकटात आहे, पण आम्हाला गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. विश्वासी लोकांसाठी म्हणते मी. कोणासाठी? विश्वासी, जे येशूवर विश्वास ठेवतात. तुला कोणावर विश्वास ठेवतात? येशूवर. पण येशू दिसतच नाही जीवनामध्ये, त्याचं आरोग्य दिसतच नाही, त्याची शांती दिसतच नाही, त्याचा आनंद दिसतच नाही, त्याचा आशीर्वाद दिसत नाही. मग काय येशू भेटला तुम्हाला? मला सांगा, कोणता येशू भेटला? मग मला वेगळा भेटला आणि तुम्हाला वेगळा भेटला का? एक जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो खूप आशीर्वादित. आशीर्वादित म्हणजे काय? पैसा, घर, दार, गाडी, बंगला, सोनं चांदी हा आशीर्वाद नाहीये. सुखाची झोप आशीर्वाद आहे. घरामध्ये प्रेमाने राहता येणं आशीर्वाद आहे. 2 भाकरी चांगल्या खाता येणं आशीर्वाद आहे. जे मी खातोय ते पचतंय ना, हा आशीर्वाद आहे. हालेलुया. उद्याची चिंता करून ब्लड प्रेशर वाढत नाही ना, तो आशीर्वाद आहे. साखर नकोन, भात नकोन, हे नकोन, ते नको, याला आशीर्वाद नाही म्हणत. जे भेटलं ते खाणं, याला काय म्हणतात? आशीर्वाद. मी नेहमी म्हणतो, माणूस सोडून सगळं खातो मी. काय सोडून? मी कधीच विचारत नाही कसलं मटण आहे, फक्त माणूस नका देऊ. हाले, सेवा करायची ना, सेवा करायची ना. आपल्या मनाने थोडी होईल. प्रत्येकाची परिस्थिती असते का? नाही ना. मग जो जे खाऊ घालेल ते खायचं. मला नाही चालत, तुला नाही चालत नाही, प्रॉब्लेम तुझाच आहे का? कारण तुला येशूच भेटला नाही अजून, म्हणून तुला पचत नाही. उभरतं. खास सुट्टीलाच तुला खाऊच देणार नाही देव. तुला देव नाहीच आहे तुझ्या सोबत, कशाला खास सुट्टी तुला खाऊन? बोला येशू मसीह की जय जय जय. कुत्र्या मांजरांना विचारलंय का, कधी बघितलंय का तुम्ही, हे मी गावठीच खातो, बॉयलर नाही चालत असं? अरे बोला ना, हा का नाही? कधी ते म्हणतात का मला नाही चालत बॉयलर, गावठीच पाहिजे असं म्हणतात कुत्र मांजर? मग आपल्यापेक्षा ते बरे ना, सगळं खातात. हा, सगळं खातात आणि सगळं पचवतात. आणि तुम्ही देवाची लेकरं ना, आपण देवाची लेकरं, जिवंत देवाची, आणि आपल्याला पचत नाही. वा रे वा. प्रॉब्लेम आपला आहे, लक्षात घ्या. कारण अजून जिवंत येशू आपल्याला भेटलाच नाहीये. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हालेलुया. किचन बनवतात ना घरात, अरे बोला रे, मग जे बनवायला ते खाता आलं पाहिजे. समजून घ्यायचं घर कोणी बांधलंय? देवाने. बेडरूम बनवलाय ना, गोड झोप लागली पाहिजे. समजून घ्यायचं घर कोणी बनवलंय? देवाने. डायनिंग टेबल बनवलाय ना, पूर्ण परिवार बसून जेवायला पाहिजे. समजून घ्यायचं घर कोणी बनवलंय? देवाने. हॉल बनवलाय ना, पूर्ण परिवार एकदा तरी बसला पाहिजे प्रार्थनेला. समजून घ्यायचं घर कोणी बनवलंय? देवाने. आणि याच्यापैकी काहीच होत नसेल ना, ते तुम्ही बनवलंय, म्हणून तुमच्याने काहीच होत नाही. हालेलुया. बरेच जण म्हणत असतील याला का बरं बोलवलं? आम्ही एवढं महागाचं घर बांधलं ना, हा म्हणतो काहीच कामाचं नाही. अरे पण मी नाही म्हणत, कोण म्हणतंय? परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम, तुमचे लाखो रुपये, अरे बोला ना, व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे जर देव घर बांधत नाही तर. आता विचार करा, गृहसण साजरा करतोय, पण कोणता? हा, याचा नाही, त्याच्यामध्ये जे राहतात ना त्यांचा गृहसण आहे. आमेन. घर नाही आनंद करत हो, घरातले लोक आनंद करणारे पाहिजे तर तो गृहसण आहे. आमेन. प्रियांनो, आज प्रभूला म्हणा, प्रभू माझं घर बांधायला सुरुवात कर. हे घर तर तुम्ही पूर्ण केलं, मधलं घर अनेकांचं अपूर्णच आहे, पडकच आहे, अजून पूर्ण झालेलंच नाहीये. ते घर जे अपूर्ण आहे ना घरातलं, ते देवाला म्हणा आता बांध तू आणि पूर्ण कर. हालेलुया. जे आमचे नाते अजून एकमेकांशी प्रभू व्यवस्थित नाहीये ना, बांध तू ते पूर्ण कर. पती पत्नी एकमेकांवर प्रेम नाही करत ना, बांध देवा आणि ते पूर्ण कर. हालेलुया.
म्हणून त्या 128 अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. आणि पुढे काय म्हटलंय, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी सफळ द्राक्षेवेली सारखी होईल. माझ घर याचा अर्थ काय होतो, मधली खोली, प्रशस्त खोली. तुम्हाला माहिती का, मराठीमध्ये माझ घर ह्या शब्दाचा अर्थ होतो घराचा आत्मा. काय होतो, घराचा आत्मा. एक अशी खोली जो घराचा आत्मा आहे. आणि बायबल म्हणतं तुझ्या घरात, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल. आमेन. स्त्री, पत्नी तुझ्या घरात सफळ द्राक्षवेली सारखी होईल. बऱ्याचदा लोक आहे ना, बाहेर खूप चांगलं वागतात ना, आणि घरातच नाही वागत. बाहेर नुसते ना असे लोक म्हणतील, अरे हा देव माणूस आहे, याला घरात जाऊन बघ, याच्यासारखा सैतान कोणीच नाही. काही काही बहिणी पण आहे ना, बाहेर मंडळीमध्ये बापरे, त्यांना बघितल्यावर असं वाटतं ना साराच आहे. ही कोण आहे, सारा आहे अब्रामाची. आणि घरी जर जाऊन बघितलं ना, इयोबाची बायको असते. ती कोण असती, इयोबाची बायको, मरण एकदाचा. सारा आणि इयोबाच्या बायकोतला फरक माहिती का तुम्हाला. सारा ही तिच्या पतीला काय म्हणती, स्वामी. बोला, काय म्हणती, स्वामी. मग काही स्त्रिया अशा असतात ना, 4 चौघांमध्ये पतीला स्वामी, अहो काहो. हा लोकांना वाटतं काय काय बायको आहे प्रेमळ, किती मान देती. पण हे केव्हा, घराच्या बाहेर. आणि घरात जा बर, ती इयोबाची बायको असती, मरणा एकदाचा. इयोबाची बायको काय म्हणते त्याला, मर एकदाचा. अशा पण बाया असतात बाहेर चांगल्या, आणि घरात किती शांत आहेत. सगळ्यांबद्दल नाही म्हणते, असतात असं म्हणतो. आता ज्या असतील त्यांना तर लागलच. सगळ्या तर नसतील ना अशा, पण ज्या असतील त्यांना तर लागेल ना. मग त्याच्यात माझा थोडी प्रॉब्लेम आहे, तो वचनाचा प्रॉब्लेम आहे. वचन खोडा बायबल मधून. हा, तुम्हाला नाही पटत याचा अर्थ वचन थोडी बदलणार आहे. बोला येशू मसीह की. तुम्हाला माहिती, घर जेव्हा देव बांधतो ना, ती स्त्री जी आहे ना, तुझ्या घरात सफळ द्राक्षवेली सारखी होईल. आमेन. ती बाहेर बी चांगलीच दिसेल आणि तुझ्या घरात पण तशीच असेल. आमेन. शांती देणारी, आशीर्वादित करणारी. हालेलुया. बोले येशू मसीह की. लग्नाच्या अगोदर मुलींना वाटतं ना की मला राजा मिळावा, राजकुमार भेटावा, राणी सारखं ठेवावं. आज पण तुम्ही राणी बनू शकता ज्यांचं लग्न झालंय. कसं काय, नवऱ्याला राजा समजा. काय, नवऱ्याला काय समजा. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला स्वतःच्या नवऱ्याला जर राजा समजलं तर तुम्ही काय झाल्या, राणी. आणि जर नवऱ्याला नोकर समजलं तर तुम्ही काय झाल्या, नोकरानी. हे तुमच्यावरच आहे. हालेलुया. बहिणींनो, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला राणी व्हायचं असेल ना, नवऱ्याला राजा समजा, झाले तुम्ही राण्या. आणि जर नोकर समजत असाल ना त्याला, तर तुम्ही ऑलरेडी काय झाल्या, नोकरानी. तुमच्यावर आहे सगळं. नवऱ्याला जर राजा कराल तर तुम्ही राणी व्हाल, त्याला नोकर कराल तर नोकरानी व्हाल. हालेलुया. ही समज कोण देतं, देव. बोला, कोण देतं. आपली बुद्धी चालती का अशी, नाही, त्याचीच चालती. म्हणून घर त्यालाच बांधू द्या. आमेन. हालेलुया. सारा अब्राहमाला धनी, स्वामी म्हणून त्या ठिकाणी संबोधन करायची, आणि तोच सन्मान तिला सुद्धा भेटत होता. हालेलुया. कारण ती त्याच्या पतीला मान द्यायची, म्हणून तिचा सन्मान होत होता. हालेलुया. आज वचनामध्ये जर तुम्ही बायबल मध्ये बघितलं ना, पेत्र सुद्धा म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, तुम्हाला माहिती कोणत्याच दुसऱ्या स्त्रीचं उदाहरण नाही दिलंय, सारेचं उदाहरण दिलंय की स्त्रियांनो, बहिणींनो, तुम्ही सारे समान व्हा. का, कारण ती तिच्या पतीचा आदर करायची. हे देवाने बांधलेलं घर आहे. हालेलुया. वचनाप्रमाणे बांधलेलं घर आहे, आशीर्वादितच असतं. आमेन. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, ही एक अशी गोष्ट आहे ना, ही फार कठीण आहे, जी आपण नाही बांधू शकत. म्हणून देव म्हणतो, हे मला बांधायला द्या, कारण मी जर नाही बांधणार ना, तुमचे बांधण्याचे श्रम व्यर्थ आहेत. हालेलुया. आणि जेव्हा देव तुमचं घर बांधेल ना, तो गृहसण आहे.
मग मजा आहे लाइटिंग करून, मग मजा आहे घर सजवून. घरातच शांती नाही, तुम्ही काय लाइटिंग करून राहिले आणि काय पताके लावून राहिले? हा, शांती तर पाहिजे की नाही घरात? अरे हा का नाही बोलत असे? मग येशूने काय सांगितलं? कोणत्याही घरात जाल, काय म्हणा, काय म्हणा पहिले, या घराला शांती असो. का बरं? आशीर्वादित म्हणा, तुला बरकत भेटून, तुझ्या शेतीचं खूप उत्पन्न येऊ आणि मग तुझी नोकरी खूप चालू आणि तुझा व्यवसाय वाढो असं म्हटलं प्रभूने? काय म्हटलं? फक्त घरात कसली गरज आहे? खूप पैसा असेल, शांती नसेल, उपयोग आहे का? पोते भरून पडलेले आहेत सगळे तांदळाचे आणि घरात शांतीच नाही, फायदा आहे का? तिजोरीमध्ये पैसा पडलेला आहे पण घरात शांतीच नाहीये, फायदा आहे का? नाही. सोनं चांदी सगळे घरामध्ये, शांतीच नाही, काहीच फायदा नाही. येशू म्हणतो ज्या घरात जाल त्या घरात काय म्हणा? शांती. त्याचीच तर गरज आहे आज घरामध्ये. शांती असेल ना, सगळं काही आहे. मग अन्न गोड लागतं, हालेलुया. मग झोप गोड लागते, मग घरात राहावंसं वाटतं. आज अनेक लोकांनी घरं बांधून ठेवले पण घरातच जायला घाबरतात. का? कारण शांती नाही ना त्या घरामध्ये. घरी आल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, घरी आल्यानंतर बेचैन होऊन जातात, लेकरांचे हाल पाहतात, लेकरं दारू पिऊन फिरतायत, लेकरं चुकीच्या संगतीमध्ये, त्या घरामध्ये गेल्याबरोबर टेन्शन वाढून जातं आई बापांचं. शांती नाही त्या घरामध्ये, कारण घर देवाने नाही बांधलेलं. जे घर देवाने बांधलेलं असतं ना, त्याच्या माज घरामध्ये तिची स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी आहे. पुढे काय म्हटलंय? तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपा, तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपा समान आहेत. आमेन. नीट लक्ष द्या, हे शेवटचं मी सांगतो आणि बंद करतो. तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले कोणा समान आहेत? जैतुनाच्या. तुम्हाला माहिती, जैतुनाचं रोप जे असतं ना, जैतुनाचं झाड, छोटस रोप, इस्रायल देशामध्ये किंवा काही ठिकाणी जिथं जैतुनाचे झाडं सापडतात ना, लोक कुंडीमध्ये लावतात, घरामध्ये ठेवतात. कुठं कुठं कशामध्ये लावतात? कुंडीमध्ये, छोट्याशा जैतुनाचे रोप, आणि घरामध्ये ठेवतात, हॉलमध्ये. त्याचं एक कारण आहे. जैतुनाच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे की त्याचे पानं जे असतात ना, जर तुम्ही ते झाड घरात ठेवलं तर घरातली अशुद्ध हवा दूर करतं आणि घरामध्ये शुद्ध हवा सोडतं जैतुनाचं झाड. म्हणून त्याला घरात ठेवलं जातं त्या रोपांना. समजतंय का? घरातल्या हवेला शुद्ध करण्याचं काम करतं जैतुनाचं रोप. तुम्ही बघितलं असेल, तुळशीचं झाड माहिती का? तुळशी. हा, बऱ्याच तुम्ही आपले जे विधर्मी बांधव असतात ना, त्यांच्या दाराशी तुळशी लावलेली असते, माहिती ना तुम्हाला? आणि ते रोज सकाळी ते काय करतात माहिती का? तिची पूजा करतात आणि पाणी ओततात, त्याच्या आजूबाजूला फेऱ्या मारतात. ते धार्मिक झालं. पण तुम्हाला माहिती तुळशीच्या झाडाचं महत्व काय? कशासाठी ते करावं? हे जुन्या लोकांनी करून ठेवलेलं होतं, पण आजच्या लोकांनी त्याला पूजा करायला सुरुवात केली. पण मी तुम्हाला सांगतो मूळ कारण काय. तुळशीच्या झाडातून सगळ्यात जास्त ऑक्सिजन बाहेर येतो. सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड जर असेल ना, तुळशीचं झाड आहे. म्हणून जर सकाळच्या वेळेत जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ जाऊन उभे राहतात ना, तर तुम्ही स्वच्छ आणि खूप शुद्ध ऑक्सिजन घेऊ शकतात. म्हणून जुन्या काळाची लोक आहे ना, सकाळी सकाळी तुळशीच्या झाडाला फेऱ्या मारायची. समजते का? की मला काय मिळावा? ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन मिळावा. हे त्याच्या मागचं कारण आहे तुळशीच्या झाडाचं. तसंच जैतुनाचं रोप असतं. जर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं ना, तर घरातलं हवा जी असते ना, शुद्ध करते. आमेन. आणि बायबल असं म्हणतं, जर तू देवाचं भय धरशील ना, तर तुझी मुलं तुझ्या मेजा समोवती जैतुनाच्या रोपासारखी होतील. आमेन. म्हणजे घरातलं वातावरण खराब नाही करणार लेकरं. काय करतील? बोला ना, काय करतील? शुद्ध. तुमच्या लेकरांचा दारू पिऊन गुटखे खाण्याचा वास नाही येणार घरामध्ये. लक्षात घ्या. ते देवाची आराधना करणारे, देवाची महिमा करणारे, देवाची स्तुती करणारे, देवाला आवडणारं जीवन जगणारे असतील. घरात आल्याबरोबर प्रसन्न वाटेल. आमेन. हालेलुया. आज तुमच्याकडे खूप पैसा असेल, गाडी बंगला घोडे सगळे काही असेल, मला एक सांगा, लेकरं दारू पिऊन घरात असतील, शांतीने झोप लागेल का? प्रसन्न वाटेल का? नाही वाटणार. मी तुम्हाला सांगतोय, देवाला घर बांधू द्या, तुमच्या लेकरांना सुद्धा परमेश्वर बदलेल. आमेन. मग लेकरं घरात असतील ना, तुम्हाला प्रसन्न वाटेल. आमेन. हा, खुश होऊन जाल तुम्ही. माझे लेकरं 2 आहेत, दोघं शिक्षण घेत आहेत. त्यांचा रिझल्ट लागल्यावर त्यांना चांगले मार्क्स पडतात, मला खुशी नाही होत. पण जेव्हा माझी मुलगी गिटार घेऊन प्रभूची आराधना करते ना, त्यावेळेस मी तिला पाहतो तर मला खूप आनंद होतो. आमेन.
जेव्हा माझा मुलगा माझ्याशी वचनातल्या गोष्टी करतो ना, मला खूप आनंद होतो. तुम्हाला माहिती, त्यावेळेस मी त्यांना जैतुनाच्या रोपा समान बघतो. घरातलं वातावरण शुद्ध होऊन जातं. हालेलुया. एक 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 बाप म्हणून मी माझ्या मुलांकडून हीच अपेक्षा करतो की त्यांच्या मुखामधून देवाचे शब्द निघावे. हालेलुया. तू सगळं जग कमवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? लेकरांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, कलेक्टर बनवा, चांगल्या चांगल्या शिक्षणातून त्यांना घेऊन जा. पण लक्षात घ्या, पहिले त्या लेकरांना देवाची लेकरं बनवा. पहिले देवाची लेकरं बनवा, मग डॉक्टर बनवा, मग इंजिनियर बनवा, मग कलेक्टर बनवा. ते सगळं काही बनले आणि देवाचे लेकरच नाही बनले ना, काहीच फायदा. तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? लक्षात घ्या, जेव्हा देव घर बांधतो ना, पहिले तुमच्या लेकरांचं तारण करतो आणि मग त्यांना आशीर्वादित करतो. हालेलुया. मग त्यांना डॉक्टर बनवेल, मग त्यांना इंजिनियर बनवेल. योसेफ जो होता ना, योसेफ, याकोबाचं घर देवाने बांधलं, योसेफाचं तारण केलं. योसेफाला पहिले देव कळला, नंतर त्याला मिस्र देशाचा अधिपती केलं. दाविदाला पहिले देव कळला, नंतर त्याला इस्रायलाचा राजा केलं. हालेलुया. पहिले देव आहे ना, लेकरांना बदलतो आणि मग आशीर्वादित करतो आणि उंचावर नेतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. आज प्रत्येक परिवाराने विचार करा, काय माझं घर देवाने बांधलेलं आहे का? आणि नसेल, वेळ गेलेली नाही. वेळ गेलेली, बांधणारा आपल्यामध्ये आहे. हालेलुया. बांधणारा कुठे आहे? आज आपल्यामध्ये आहे. ज्यांना स्वतःचं घर देवाला बांधायला द्यायचंय ना, आता डोळे बंद करायचे आणि देवाला म्हणायचं, प्रभू माझं घर आजपासून तू बांध. आमेन. तुम्ही कोणी असा, ज्यांच्या कानावर देवाचं वचन जात आहे, ज्यांना वाटतं माझं घर बदलावं, तुम्ही फक्त मनामध्ये एक प्रार्थना करा, हे प्रभू आजपासून माझं घर तू बांध. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, माझा परमेश्वर तुमचं घर बांधेल. आणि असं बांधेल ना, कोणीच बांधू शकणार नाही. हालेलुया. चला आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आज देवाला म्हणा, हे परमेश्वरा माझं घर तू बांध. हो प्रभू, माझ्या घराचा ताबा, माझ्या परिवाराचा ताबा, माझ्या लेकरांचा ताबा मी तुझ्या हाती देत आहे. आज तू बांध परमेश्वरा, तुला हवं तसं बांध. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण एक छोटंसं कोरस घेऊ.